हॅलो एव्हरीवन. तर आज आहे भीम जयंती आणि भीम जयंती असल्या कारणाने सकाळी सकाळी तयार होऊन मी तथागत गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून त्यांना वंदन केले. आणि यात बघा माझं छोटूसं पिल्लू देखील तर वंदन करण्यासाठी आलं आहे. कारण की मुलांची जडणघडण ही लहानपणापासूनच होत असते आणि आपल्याला बघूनच ते सर्व काही शिकत असतात. त्याच्यामुळे आपण जर योग्य आचरण केलं तर ते आपल्याकडे बघून योग्य सवयी शिकतील. आणि वगैरे झाल्यावर मी लगेचच स्वयंपाकाला लागले, कारण की आज सकाळी स्वयंपाक करून घ्यायचा होता. त्यासाठी मी भज्याचं पीठ भिजू घातलं, त्यानंतर आंब्यांचा रससुद्धा बनवला. आणि असं होतं आजचं जेवणाचं ताट. कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून आम्ही थोडासा आराम केला आणि इव्हिनिंगला परत आम्ही सगळे रेडी झालो आणि मग इव्हिनिंगला सगळ्यांनी मिळून आम्ही वंदन केलं. त्यानंतर आम्ही थोडेफार फोटोशूट केलं. इथे बघू शकता तुम्ही फोटोज. आणि चेरी मॅडमनं तिनं घेतलेला फ्रॉक एवढा आवडला की बस किती आनंद झाला आहे बघा. त्यानंतर आम्ही गेलो होतो मिरवणूक बघायला सिटीमध्ये. असं म्हटलं होतं यावेळेस की आवाज जास्त नाही राहणार डीजेचा, पण काही ठिकाणी खूप जास्त कर्कश आवाज होता आणि त्याच्यामुळे चेरी घाबरायला लागली. मग आम्ही थोडा वेळच थांबलो आणि परत रिटर्न निघालो घरी यायला. आणि मग आमच्या इकडे सोसायटीमध्ये कार्यक्रम होता आंबेडकर जयंतीनिमित्त, तर तिथेच गेलो बघायला. तिथे खूप छान सादरीकरण केलं गेलं, लेझिम पथक होतं. त्यानंतर काही लेडीज ग्रुपने डान्ससुद्धा बसवला होता, तर खूप छान वाटत होतं हे बघून. पण चेरी तिकडे घाबरली होती, त्याच्यामुळे इकडे यायला ती नाही म्हणत होती. खूप छान वाटलं हा कार्यक्रम बघून, पण चेरीने नाही बघितलं याचं मला वाईट वाटत होतं. पण ती थोडीशी घाबरली होती, त्याच्यामुळे तिला नाही आणलं. असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय.